जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देव. याकोबाचे पत्र याचा 2रा अध्याय याच्या 1ल्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. श्रीमंत व गरीब यांच्याशी वागणूक. माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही तोंड पाहून वागू नका. सोन्याची अंगठी घातलेला व भपकेदार कपडे घातलेले एखादा माणूस तुमच्या सभास्थानात आला आणि भिकार कपडे पांघरलेला एक दरिद्रीही आला. तुम्ही भपकेदार कपडे घातलेल्या इस्माकडे पाहून म्हणतो की ही जागा चांगली आहे, येथे बस, आणि दारिद्र्याला म्हणतो तू येथे उभा राहा किंवा माझ्या पदासनाजवळ खाली बैस. तर तुम्ही आपणामध्ये भेदभाव ठेविता की नाही आणि दुर्विचारी न्यायाधीश बनला की नाही. माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका. लोक दृष्टीने जे दरिद्री आहेत त्यांना विश्वासा संबंधाने धनवान होण्यास आणि जे देवाने आपणावर प्रीती करणाऱ्यांना देव केले त्याचे वारीस होण्यास त्याने निवडले आहे की नाही. पण तुम्ही दारिद्र्याचा अपमान केला आहे. धनवान लोक तुम्हावर जुलूम करीतात आणि तेच तुम्हाला न्यायसभात ओढून नेतात की नाही. जे उत्तम नाव तुम्हाला प्राप्त झाले आहे त्याची निंदा तेच करीतात की नाही. तथापि तू आपल्यासारखी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. या शास्त्र लेखातील राजमान्य नियम तुम्ही पूर्णपणे पाळीत आहात तर ते बरे करीता. तुम्ही जर तोंड पाहून वागत आहात तर पाप करीता, आणि उल्लंघन करणारे असे नियमशास्त्राद्वारे दोषी ठरतात. कारण जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमाविषयी चुकतो तो सर्वाविषयी दोषी होतो. कारण व्यभिचार करू नको असे ज्याने सांगितले त्यानेच खून करू नको हेही सांगितले. तू व्यभिचार केला नाहीस पण खून केलास तर नियमशास्त्र उल्लंघनारा झाला आहेस. स्वतंत्रतेच्या नियमाने तुमचा न्याय ठरणार आहे हे लक्षात घेऊन बोला व वागा. कारण ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दये वाचून होईल. दया न्यायावर विजय मिळवते. वाचलेले वचन देवाप आशीर्वादित करो. आमेन, आमेन. आपण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रभू, हे वचन आम्हा सर्वांसाठी तू आशीर्वादित केलं. या वचनाप्रमाणे चालण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आणि प्रिय प्रभू येशू, दिवसभरातील सर्व कामकाज तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रभू, प्रथम आमच्या सर्व पापांच्या अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. आणि देवा, या दिवसभरामध्ये ज्या उपास प्रार्थना आहे त्या देखील तू आशीर्वादित कर. प्रभूजी, आजचा हा दिवस तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादित केलेला आहे. देवबापा, आज या सकाळच्या समयी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करीत आहोत. जे आजारी आहेत, भयानक आजाराने पिडलेले आहेत, त्या प्रत्येक व्यक्तीला सर्व आजारातून तू मुक्त कर आणि तुझं गौरव दे. प्रभू, ज्यांच्यापर्यंत सुवार्ता पोहोचलेली नाही, ज्यांच्यापर्यंत तुझं वचन पोहोचलेलं नाही, अशा प्रत्येक व्यक्तीपर्यंत वचन पोहोचवण्यासाठी तुझ्या दासांना तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझं गौरव त्यांच्या जीवनाद्वारे उदे. प्रिय प्रभू येशू, जे कामाला जाणार आहेत किंवा गेलेले आहेत, प्रभू त्यांच्या संगती तू राहा. त्यांच्या कामामध्ये तू त्यांना सहाय्य कर. भयानक आजाराने ग्रस्त आहेत अशा प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर आणि तुझं गौरव उदे पित्या परमेश्वरा. प्रभू, आम्ही कुणी नाही, सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. पित्या परमेश्वरा, या सकाळच्या समय आम्ही प्रत्येक जण तुला आबा बापा म्हणून हाक मारित आहोत. तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. हे देवापा, या सकाळच्या समय तू आम्हाला सहाय्य मार्गदर्शन कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, या वर्षातला हा शेवटचा दिवस आहे आणि प्रिय प्रभू येशू, या शेवटच्या दिवशी आमच्याकडून झालेले सर्व अपराध यांची तू आम्हाला क्षमा कर. आम्ही कोणाविरुद्ध बोललेलो आहोत
आम्ही कोणाची निंदा केलेली आहे, आम्ही पाप केलेले आहेत प्रिय प्रभू येशू, त्या सर्व गोष्टींची तू आम्हाला क्षमा कर आणि एक नवीन वर्षामध्ये नवीन जीवन जगण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना प्रिय प्रभूजी आमचं जीवन तुझ्या पवित्र हातामध्ये तू घे. सर्व आजार, रोगराई, सर्व सैतानी अडखळण, सर्व सैतानी हल्ले यापासून प्रिय प्रभू येशू तू आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण कर आणि आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू ठेव आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. पित्या परमेश्वरा, ही सकाळची वेळ तुझ्या पवित्र हातामध्ये तू घे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून गाई. आमेन आमेन. प्रिय बंधूंनो, बहिणींनो, हे वचन इतरांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अनेक लोकांपर्यंत पोहोचवा, अनेक लोकांना आशीर्वादित करा. ही प्रार्थना मी आपल्या जवळ करत आहे. आमेन.